नमस्कार, मी गजानन पाटोळे. पुणे मुंबईचा विकास आणि उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भकास याविषयी आज व्यक्त होतो आहे. आपण ॲव्हरेजमध्ये बघितलं तर कमी अधिक 1,500 ते 2,000 लक्झरी बसेस ह्या ग्रामीण महाराष्ट्रातून पुणे आणि मुंबई, नाशिक साईडला जाताना दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की तेथे उद्योग व्यवसाय डेव्हलप झालेले आहेत आणि म्हणून रोजगारासाठी ही जनता ग्रामीण महाराष्ट्रातून, खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातून तिकडे स्थानांतरित होताना दिसते आहे. असं असताना या राज्यकर्त्या लोकांना गेल्या 75 वर्षामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकच्या व्यतिरिक्त ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय उभे करावेत अशी आवश्यकता वाटलेली नाही का, हा प्रश्न तमाम जनतेच्या वतीनं माझा सर्व लोकप्रतिनिधींना आहे. आणि पुणे, मुंबई, नाशिक व्यतिरिक्त ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय उभे होऊ शकत नाहीत असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या खेडेगावातील संगणक अभियंता असलेल्या तरुणानं आपल्या गावामध्ये अगदी कोविडच्या नंतर एक कंपनी उभी करून 500 ते 600 मुलांना लाखो रुपयाचं पॅकेज देणारी नोकरी तेथे मिळवून दिली. त्या संबंधीचा व्हिडिओ समोर मी जॉईन करतो आहे. सर्व प्रेक्षक बंधूंना माझं निवेदन आहे की आपण तो व्हिडिओ बघावा आणि त्या दृष्टीनं आपली प्रतिक्रिया नोंदवावी. One last question. What is your next step? What is your next dream? ड्रीम इज की पहिली गोष्ट तर डिसेंट्रलायझिंग आय टी ही आमची एक टॅगलाईन आहे ज्याला आम्ही फुलफिल करायचा विचार करतोय. डिसेंट्रलायझिंग आय टी म्हणजे पुण्यात, मुंबईत, हैदराबाद, बँगलोरमध्ये जी गर्दी वाढली आहे आणि प्रत्येक गावाकडून इंजिनियर झालेला मुलगा त्याला ऑप्शनच नाही आहे, त्याला आय टीचे जॉब गावाकडे नाहीच आहे. तर तो पुण्याला जातो, मुंबईला जातो, तिथे होम लोन घेतो, होम लोन घेतल्यानंतर कार घेतो, कार लोन घेतो आणि तो तिथेच अडकून पडतो. त्याच्या मनात खूप इच्छा असते की गावात यावं, आईवडिलांसोबत राहावं, ते नॅचरल वातावरण अनुभवावं, पण तो कधी येऊ शकत नाही कारण तो हप्ते भरत असतो. आणि ती गर्दीमुळे मग तिथे करोडोचे घरांच्या किमती, ते ट्रॅफिक, लिटरली 50% जनता त्रासलेली ह्या सगळ्या गोष्टींना. त्यांना एक ऑप्शन म्हणून हे जे डिसेंट्रलायझेशन मॉडेल आहे ते आम्ही करतो. आणि पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आमच्या पारेगावमध्ये कमीत कमी 10 कंपन्यांचे पुण्यातले CEO येऊन त्या कंपनीला भेट देऊन गेले असेल आणि 3-4 कंपन्यांनी ह्याच वर्षी कमिटमेंट दिलं आहे की आम्ही इथेच ऑफिसेस सुरू करतो. सो हे जे रिव्होल्युशन आहे मी तुम्हाला सांगतो हे एवढं इम्पॉर्टंट आहे की याने ट्रूली डिसेंट्रलाइज होईल आणि पुण्या मुंबईला तो ओघ थांबेल. माझं विजन असं आहे की असे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये एक तरी IT ऑफिस असावं आणि हा गावाकडला जो लोंढा आहे तो पुण्या मुंबईत जाणं थांबवावं आणि त्यांना इथेच जॉब मिळावं. पारेगावमध्ये पुढच्या 5 वर्षात 5,000 एम्प्लॉई काम करतील याची गॅरंटी आहे मला. वा प्रेक्षको, या मुलाखतीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्लोबलायझेशन याचे फायदे फक्त शहरापर्यंत पोहोचले आणि ग्रामीण भारतापर्यंत ते पोहोचले नाहीत. ते पोहोचवण्यासाठी म्हणून महात्मा गांधींचा एक मंत्र आपल्याला आठवावा लागतो आणि तो मोहनदास करमचंद गांधींचा मंत्र असतो, खेड्यांकडे चला. या आधुनिक मोहनदासानं ते करून दाखवलं. प्रत्यक्षात खेड्यात जॉब निर्माण केले. कागदपत्रांची जुळवाजुळव करून सूटबुटात तयार होऊन आलेल्या या शेतकरी लेकरांची लगबग पहा. ही तयारी आहे अहमदनगरच्या बाप कंपनीनं भरवलेल्या रोजगार मेळाव्यासाठीची. होय, रोजगार मेळावा, आणि तोही संगमनेर तालुक्यातील पारेगाव या छोट्याशा गावात. शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी खेड्यातच IT कंपनीचं स्वप्न सत्यात उतरवलेल्या रावसाहेब घुगेंनी आपल्या कंपनीच्या दुसऱ्या वर्धापनदिनी शेतकऱ्यांच्या लेकरांना हे मोठं गिफ्ट दिलंय. अशा पद्धतीने एका शेतकऱ्याचा मुलगा आपल्या गावामध्ये कंपनी स्थापन करून असंख्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तर हे लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत का? तर नक्की देऊ शकतात, परंतु तशी इच्छाशक्ती असायला हवी. दुर्दैव आहे आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याचं. राजकारणातली खूप मोठी पदं पूर्वी आणि आता देखील आपल्या वाट्याला आलेली असताना आजही आपल्या भागामध्ये पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. गावं ओस पडताना दिसत आहेत, शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत, तरुण पुणे, मुंबई, नागपूरशिवाय थांबायला तयार नाही. 20-30 एकर शेतकऱ्यांची जमीन असून देखील ते आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. त्याउलट पुणे, मुंबई, नाशिक साईडला 2-2, 3-3 एकर जमीन असणारे शेतकरी कोटी रुपयाची भाषा करतायत. कारण काय तर तिथे
उद्योग व्यवसाय डेव्हलप झालेले आहेत. संबंध महाराष्ट्रातील शिक्षित वर्ग त्यांच्याकडे वास्तव्यात जाताना दिसतो आहे. परिणामी त्यांच्या जमिनीची किंमत कितीतरी पटीनं वाढलेली आहे. आणि आपल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय नसल्यामुळे आजही गावं ओस पडताना दिसत आहेत. जमीन कोणी घ्यायला तयार नाही. 10-10, 20-20 लाखाच्या वर शेतीचे भाव नाहीत. आणि म्हणून या लोकप्रतिनिधींनी औपचारिक कार्यक्रमामध्ये आपला वेळ खर्च केल्यापेक्षा शाश्वत विकासाची कामं, उद्योग व्यवसाय आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने खिचून आणता येतील त्या दृष्टीने जास्तीचा वेळ खर्च करणे मला वाटते गरजेचं आहे. आणि अशक्य आहे हे मुळीच नाही. बाप कंपनीचे जे रावसाहेब घुगे आहेत त्यांचा आदर्श तमाम महाराष्ट्रासमोर आहे, देशासमोर आहे, जगासमोर आहे की त्यांनी त्यांच्या गावामध्ये कंपनी स्थापन करून अगदी 4 वर्षामध्ये 500 ते 600 तरुणांना लाखो रुपयाचं पॅकेज असणारी नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. तो शेतकऱ्याचा गरीब मुलगा जर हे करू शकते तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण करू शकत नाहीत का? तर नक्कीच करू शकता. त्या दृष्टीनं तमाम जनतेच्या वतीनं माझं निवेदन आहे की आपण उद्योग व्यवसाय प्राधान्यानं आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं आणता येतील त्या दृष्टीनं तमाम विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना माझं निवेदन आहे. धन्यवाद.